मीनाक्षी ही आता थोडी तापली होती आणि ती तिच्या आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची आई बोलली, म्हणून म्हणत होते मी तुला, आपल्यापेक्षा खालच्या थरांच्या लोकांशी संबंध वाढवू नकोस. मिलिया थर्ड क्लास लोकांच्या मध्ये माझी मुलगी फसली. आम्हीच्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटल्यामुळे अमितही आता भयंकर तापला होता. आणि तो म्हणाला, हो माहीत आहे तुम्ही कोणत्या क्लासच्या आहात म्हणून, सांगू नका आम्हाला. सुमितचे असे बोलणे आणि मग मीनाक्षीची आई बोलली, चल मीनाक्षी आपल्या घरी. अशा थर्ड क्लास लोकांच्या मध्ये आता एक क्षणही राहायचे नाही. मीनाक्षी ही रागाच्या भरात तिच्या आईबरोबर निघून गेली. अमित आता मात्र एकटाच राहून गेला होता त्या फ्लॅटमध्ये. दिवस ढळू लागला होता आणि अमितचा राग आणि संताप आता शांत होऊ लागला होता. अमितला तहान लागली होती तर त्याने आवाज दिला, मीनाक्षी जरा पाणी देतेस काय? मग थोड्या वेळाने त्याला कळून चुकले की मीनाक्षी तर तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता अमितला वाईट वाटू लागले होते आणि त्याहूनही जास्त या गोष्टीचे की मीनाक्षी अशी कशी घर सोडून निघून गेली. मग त्याने मीनाक्षीला फोन लावला, परंतु मीनाक्षी काही प्रत्युत्तर देतच नव्हती. ती त्याचा फोन उचलत नव्हती आणि शेवटी मीनाक्षीचा फोन बंद झाला. टिंग टिंगच्या आवाजाने अमित त्याला आठवणीच्या दुनियेतून बाहेर आला. त्याला पुन्हा मीनाक्षीला बघण्याची इच्छा झाली आणि तो सीटवरून उठला आणि मीनाक्षीच्या केबिनच्या दिशेने बघू लागला. मीनाक्षीने त्याच्याकडे एक नजर बघितली आणि ती तिच्या कामात व्यस्त झाल्यागत दाखवू लागली. अमित पुन्हा निराश होऊन वळू लागला होता. तेव्हाच त्याने बघितले की मीनाक्षी ही एक कटाक्ष नजरेने चोरून त्याला बघत आहे. अमित तसाच बघत खाली आपल्या सीटवर बसला आणि विचार करू लागला, मी याला काय समजावे. आज अमितचे मन काही थाऱ्यावर लागत राहत नव्हते. राहून राहून त्याला आज मीनाक्षीची आठवण आणि तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत होती. काही वेळेने त्याचा मनाने निर्धार केला, आज काहीही होऊ दे, आज मीनाक्षीला बोलायचे आहे. असे म्हणून तो थेट मीनाक्षीच्या कॅबिनजवळ गेला आणि त्याने मीनाक्षी अशी हाक मारली. मीनाक्षी, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मीनाक्षी बोलली, मला काहीही बोलायचे नाही. मग अमित बोलला, तुला नाही बोलायचे आहे तर ठीक आहे, परंतु मला बोलायचे आहे. माझ्या मनातील दाटलेलं वादळ मला आज रिक्त करायचे आहे. जर तू मला थोडं जरी प्रेम केलं असेल तर आज संध्याकाळी मला नजीकच्या बागेत भेट. मी तुझी वाट बघणार आहे. एवढे बोलून अमित त्याच्या कॅबिनकडे निघून गेला. मीनाक्षी आता काहीशी अधीर झाली आहे आणि ती सुद्धा त्या गोष्टीबद्दल विचार करत आहे. तिला मागील दिवस स्मरू लागले होते. ती रागाच्या भरात तिच्या आईच्या घरी निघून गेली. तिथे जाऊन 1-2 आठवडे तशीच रागाच्या भरात वावरत राहिली. त्यानंतर तिचा राग शांत झाला आणि तिला ही वाईट वाटू लागले, अशी कशी मी माझे घर आणि अमितला सोडून निघून आले. तिला हे सुद्धा कळून चुकले की अमितने आणि त्याच्या आईबाबांनी आमच्या प्रेमासाठी किती मोठा त्याग केला होता. तिला त्यावेळेस कळून चुकले की रागाच्या भरात मनुष्य असे काही पाऊल उचलतो त्याचे त्याला वेळ हातून गेल्यानंतर कळते. त्याला त्याची जाणीव होते. तिने तिच्या फोन चेक केला तर अमितचे तिला 100 मिस कॉल दिसले. आता ती काही करू शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त अमितच्या पुन्हा एका कॉलची प्रतीक्षा करत बसली. तिला ही जाणीवसुद्धा होती की तिच्या अशा वागण्यामुळे अमितचे मन फारच दुःखी झाले असेल. पण तरीही तिचा एक प्रेमळ असा अट्टहास हा होता की अमितने मला फक्त एकदा कॉल करावा. आणि आज 6 महिने उलटले आणि ती प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. मात्र आज अमितच्या सहवासामुळे मीनाक्षीलाही फारच बळ मिळाले होते. मीनाक्षीला राहून राहून ते 6 महिने आठवत होते. सुमित, अमित सोबत लग्नानंतरचा तो स्वर्णिम काळ आणि घर सोडून आईच्या घरी आल्यानंतरचा तो असह्य काळ, या वेदनेने भरलेला काळ, त्या आईच्या त्या खोट्या अभिमानाने ओतप्रत होऊन मी आईच्या घरी आले. आईचे वर्तन तर आधीपासूनच अभिमानी होतेच,
परंतु बाबांचे प्रमोशन झाल्यापासून आईला तर बाबांपेक्षाही जास्त अभिमान आलेला होता. ती त्या अभिमानाच्या भारात कुणाचाही अपमान करत राहायची. त्याचबरोबर त्या खोट्या शान शौकतवाल्या लोकांचा सोबत राहून ती तशीच होऊन गेली होती. आईचा तो किळसवाना अभिमान आणि माझी प्रतीक्षा, यामुळे तर माझे जगणे मला कठीण झाले होते. माझी उत्कंठा आता अनवरतेला पोहोचली होती. आता माझी प्रतीक्षा संपणार आहे, म्हणून मी आज सुमितला भेटण्यास जाणार आहे. संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती. मीनाक्षीचा परिपूर्ण लक्षात होते की तिला ऑफिसनंतर बागेत जायचे आहे, कारण अमित तिची बागेत वाट पाहणार आहे म्हणून. तर मीनाक्षी तिच्या सीटवरून उठली आणि थेट अमितच्या कॅबिनकडे नजर वळवली, तर तिला तेथे काहीच हालचाल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसच्या बाहेर निघताना मुद्दामून अमितच्या कॅबिनजवळून आली. काय बघते तर अमित आधीच निघून गेलेला होता. मीनाक्षी ही आता लगबगीने ऑफिसच्या बाहेर निघाली. तिच्याबरोबरचा मित्र मैत्रिणी तिला बसस्टँडजवळ चालण्यास म्हणू लागले, तर मीनाक्षीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. मीनाक्षीने मग बस स्टॉपकडे न जाता थेट बागेकडे वळली आणि ती तिथे गेली. ती जशी बागेच्या गेटच्या आत शिरली तिला अमित दिसला. अमित एका मोठ्या वृक्षाचा खाली बसला होता. ती मग लगबगीने त्या वृक्षाच्या अर्थात अमितच्या जवळ गेली. मीनाक्षी तेथे जाऊ मात्र थोडी स्थिरावली आणि हळूच अमितच्या पाठीमागे पाठ करून बसली. अमित मीनाक्षीच्या येण्याचा प्रतीक्षेत गुंग होता. छान झुरझुर वारा सुटलेला होता आणि अमितच्या नाकात तोच ओळखीचा सुगंध आला. तो सुगंध नाकात जाता बरोबर अमितची गुंगी तुटली आणि तो शुद्धीवर आला. त्याने ओळखले होते की तो सुगंध त्याच परफ्यूमचा आहे आणि अमित समजला की मीनाक्षी आली आहे. त्यानंतर अमित अनन्यास बोलला, आलीस तू? मग मीनाक्षीही बोलली, हो आले मी. ती पुढे बोलली, तू मगाशी येताना मला माझ्या प्रेमाची शपथ दिली होतीस आणि मग मला येणे होतेच. अमित बोलला, मग अशी मागे का? पुढे ये ना. मग मीनाक्षी म्हणाली, नको, मी इथेच बरी आहे आणि तुला काय बोलायचे आहे ते तेथूनच तू बोल. मग अमितने बोलण्यास सुरुवात केली, मीनाक्षी, मी सगळ्या आधी तुझी क्षमा मागतो. मी असे वागायला नको होते. मी त्या दिवशी त्यावेळेस स्वतःला आवरायला पाहिजे होते. रागाच्या भरात मी त्यावेळेस तुला आणि तुझ्या आईला असे काही वाईट बोललेलो नव्हतो. फक्त माझे पुरुषत्व आणि माझा आवाज जरा उंच तळावरती गेला होता. तो पुढे म्हणाला, मीनाक्षी, आय लव्ह यू. मी पूर्वीसारखाच तुझ्यावर आजही आणि आत्ताही प्रेम करतो. मी तुझ्या विना राहणेच काय तर मी तुझ्या विना जगू शकत नाही. तुला तर नक्की माहीत असेल की मी कसा जगतोय. तू घर सोडून गेलीस तेव्हापासून मी तुला न जाणे किती कॉल केले. तू माझा कॉल उचलत नव्हतीस, तर मी आणखीनच बेजार होऊन पुन्हा पुन्हा तुला कॉल करत राहायचो. परंतु शेवटी स्थिती मात्र तीच, नो आन्सर. तेव्हा थकून हारून मी तुला कॉल करणे बंद केले. एकतर तू मज डोळ्यांना दिसत नव्हतीस आणि दुसरे तुझा आवाजही माझ्या कानावर पडत नव्हता. त्यामुळे मी फार वेडा होऊन गेलो होतो. मग मी त्यावेळेस मोबाईलमधील आपल्या दोघांचे व्हिडिओ बघून मी तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची तहानभूक भागवत होतो. एक वेळेस तर माझ्या मनात हा विचार आला होता, तू ज्या आयुष्यात नाहीस तर ते आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, तर संपून टाकावे ते आयुष्यच. परंतु काही क्षणात तुझा विचार आला आणि ते आपल्या निस्वार्थ प्रेमावर माझा दृढ विश्वास होता. म्हणून मी आजवर तुझी प्रतीक्षा करतो आहे. मग अमित मीनाक्षीच्या समोर गुडघ्यावर बसून बोलला, मीनाक्षी, तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात ये ना. आता माझा धीर फारच खचून गेला आहे आणि माझी उत्कंठा आता अधिकच अनावर झाली आहे. म्हणून शेवटचे तुला सांगण्यासाठी मी तुला बोलावले आहे. आता जरी तू परत आली नाहीस तर मला कधीच या जगात बघू शकणार नाहीस. म्हणून अमित ढसाढसा अक्षरशः रडू लागला होता. इकडे मीनाक्षी जेव्हापासून तेथे आली आणि आत्तापर्यंत अमित जे काही बोलला ते ऐकत ऐकत फक्त आणि फक्त रडत होती. मीनाक्षीकडून काही प्रतिसाद नाही आला म्हणून अमित थांबला.
त्याने स्वतःला सावरले आणि त्याचे अश्रू पुसले. तर त्याला मीनाक्षीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. अमितने मान वर करून मीनाक्षीकडे बघितले तर ती सुद्धा ढसाढसा रडत होती. अमितने ओळखले आणि तो समजला की हा पश्चाताप आहे जो मीनाक्षीला आत्ता होत आहे. मग अमित मीनाक्षीला बोलला, रडून घे मीनाक्षी, मन मोकळेपणाने रडून घे. म्हणतात की रडल्याने मनावरील बोज ताण कमी होतो, म्हणून तू मनसोक्त रडून घे. मग थोड्या वेळाने मीनाक्षीने स्वतःला सावरले आणि ती आता अमितकडे चेहरा करून बोलली, सख्या रे, तू हे आजवर का नाही बोललास? ही गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बरं इतका उशीर केलास? अरे, तुझ्या कॉल न उचलणे हा माझ्याकडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा होता रे. तू बोललास त्याचप्रमाणे माझाही राग अनावर झाला होता आणि मी रागाच्या भरात हे कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले की माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती, परंतु तेव्हा वेळ माझ्या हातून निघून गेलेली होती. माझ्या आईचा त्या फाजील आणि खोट्या अभिमानामुळे मी माझे घर आणि माझ्या सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला लागली होती. मग मी पुढे म्हणाली, माझ्या आईने तुला आणि तुझ्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटले होते आणि मी माझ्या मनाला आणि ईश्वराला साक्षी ठेवून कबूल करते की ती चूक नाही तर गुन्हा माझ्या आईचा आणि माझा होता. ते शब्द माझी आई बोलली होती, परंतु तिला आंधळ्यासारखा पाठिंबा देऊन मी फारच मोठा अपराध केला होता. माझ्या आईचा त्या फाजील, निरर्थक आणि खोट्या अभिमानामुळे आधीच तुला आणि तुझ्या आईबाबांना किती त्रास सहन करावा लागला होता. त्या बिंडोक बाईच्या अहंकारामुळे तुझ्या आईबाबांना काय किंमत मोजावी लागली आणि कसला त्याग करावा लागला हे सुद्धा तेव्हा मला कळून चुकले होते. परंतु मी करणार काय? मी तुझ्या नजरेत पडून गेली होती आणि माझ्या मनात राहून आत्मग्लानी येऊन मी स्वतःलाच दोष देत रडत बसली. मग मीनाक्षीने अमितचा हात हातात घेतला आणि ती पुढे म्हणाली, सख्या रे, मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम केले रे, तेही बालपणापासून. तू मगाशी ऑफिसमध्ये बोललास तू थोडं जरी इतकं माझ्यावर प्रेम करत असशील. अरे, मी तर एवढे प्रेम केले आहे तुझ्यावर की ते प्रेम साठवण्यासाठी हे संपूर्ण आकाश अपूर्ण पडेल. सख्या रे, माझीही तुझ्याच सारखी अवस्था झाली होती. तुझा कॉल न उचलण्याने तुझा कॉल येणे बंद झाले. तुझ्यासारखीच मी सुद्धा तुला बघण्यासाठी आणि तुझा आवाज ऐकण्यासाठी फार वेडी आणि आतुर होऊन गेली होती. तुझ्याचप्रमाणे मी सुद्धा फोनमधील आपले व्हिडिओ आणि फोटो बघून मी माझ्या उतावीळ डोळ्यांची तहान भागवत होते. मग मीनाक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती पुढे म्हणाली, तुला आठवतंय का रे तो परफ्यूम जो तू मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केला होता? हो, ही फक्त तुझ्या आवडीचा. तुला तो परफ्यूम आणि त्याचा सुगंध इतका आवडायचा की तुझा हट्ट असायचा की मी तोच परफ्यूम रोज वापरावे. तर मी तोच परफ्यूम आताही न चुकता रोज लावते आणि आजही मी तोच लावलेला आहे. त्या परफ्यूमचा दरवळणारा सुगंध तर मला असा वाटतो ते तुझे बाहुपाश आहेत आणि मी तुझ्या बाहुपाशात निवांत झोके घेत आहे. त्या जवळ आली आणि त्यानंतर ती पुढे बोलली, सख्या रे, आपल्या दोघांची स्थिती सारखीच होती. इकडे तू तडपलास आणि तिकडे मी तडपत होते. तेही कशासाठी की आपण प्रेम केले आणि तेही खरं प्रेम. तुझ्याचप्रमाणे माझाही तोच विचार होऊन गेला होता की ज्या आयुष्यात तू नाहीस ते आयुष्यात संपून टाकायचे. परंतु मला तुझा विचार आला आणि मी आपल्या निखळ अशा प्रेमाने मला असे करू दिले नाही. मी तर माझ्या रागाचा भारात तुझा कॉल उचलला नाही. परंतु तुला खरं सांगते त्या क्षणापासून मी माझा मोबाईल 24 तास माझ्या नजरेपासून दूर ठेवला नाही. चुकूनही कधी अमितचा कॉल येईल आणि मी पक्षासारखी पंख पसरून माझ्या हक्काच्या घरी उडून जाईन. परंतु त्या क्षणाची प्रतीक्षा मी आजवर करते आहे. तिने अमितचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, सख्या रे, मी तुझ्या फक्त एका कॉलची वाट बघत होती. का नाही केलास तू कॉल? आणि हा माझा नव्हे तर माझ्या वेड्या मनाचा प्रेमळ अट्टहास होता. त्या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं रे. मग आता
अमितही सहज झालेला होता. तर तो बोलला, मग खरंच आली असतीस सरली? हो रे, नक्कीच. फक्त एकदा कॉल करून बघायचा होतास तू. तुझा कॉल येताच मी तशीच तत्काळ ज्या परिस्थितीत असते तिथून निघून आली असते तुझ्याजवळ. नंतर अमित म्हणाला, मग चालायचे आपल्या घरी? मिताली, हो रे माझ्या सख्या, मला लवकर आपल्या घरी घेऊन चल. मला आता हा दुरावा असहनीय झाला आहे. मग दोघांनी एकमेकांच्या मिठी मारली आणि ते आपल्या घरचा प्रवासाकडे निघाले. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.